हरे राम 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 हरे हरे. हरे राम. जय जय रघुवीर. कलिसंतर्पण उपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्यातला हा एकच मंत्र आहे, फक्त एक मंत्राचं उपनिषद आहे ते कलिसंतर्पण उपनिषद. त्याच्यामध्ये हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे हे त्या उपनिषदातला एकच मंत्र आहे. याचा अर्थ असा होतो की हा मंत्राचा जप जो करील त्याला कलियुगातून व्यवस्थित करून जाता येईल असं त्या मंत्राचा अर्थ होतो. आणि म्हणून सगळीकडे हा जो नाममंत्र आहे हा सुरुवातीला अशा एक कार्यक्रमांच्या सुरुवातीला म्हणण्याची एक पद्धत पडून गेलेली आहे. म्हणून अनेक जे नाममंत्र आहेत, जय जय राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम, दिगंबरा दिगंबरा, हा सुद्धा एक फार पुरातन काळापासून चालत आलेला मंत्र आहे. आपला गीतेचा विचार चालला आहे, त्यामध्ये दुसरा एका श्लोकाचा विचार करायचा आहे की ज्याच्यात गीतेच्या शास्त्राचा उपक्रम आहे. उपक्रम शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला गीतेत जो मुख्य विषय सांगायचा तो सांगायला जिथून सुरुवात केली त्याला उपक्रम असं म्हणतात. आणि तो मुख्य विषय पुढे चालवत गेल्यानंतर जिथं तो संपतो त्याला उपसंहार असं म्हणतात. हे शास्त्रीय शब्द आहेत दोन, उपक्रम उपसंहार. सुरुवात वेगळी, शेवट वेगळा. सुरुवात आपल्याला ठाऊक आहे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, आणि शेवट आपल्याला ठाऊक आहे की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. ही सुरुवात आणि शेवट आहे, पण हे उपक्रम आणि उपसंहार आहेत. म्हणून गीतेचा उपक्रम आहे अशोच्चानन अशोच्चस्तम प्रज्ञावादम सभासुदे गतासून गतासून नादू शोचंती पंडिता. आणि हा जो उपक्रम आहे तर न्यास जे सुरुवातीला गीतेचे सांगितले त्या ह्या श्लोकाला त्याचं बीज असं म्हटलेलं आहे, गीतेचं बीज असं म्हटलं आहे. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. न्यास सुरुवातीला सांगितले आहेत, करणन्यास सांगितले आहेत, हृदयाचे न्यास सांगितले आहेत. म्हणजे करणन्यास आणि हृदयाचे न्यास जे आहेत त्या न्यासामध्ये एक 5-6 श्लोक सांगितले गीतेचे. ते अतिशय महत्त्वाचे श्लोक आहेत. त्या न्यासाच्या निमित्ताने रोज त्या श्लोकांचं पारायण व्हावं, रोज त्या श्लोकांचं चिंतन व्हावं आणि त्या श्लोकांचं महत्त्व लक्षात घ्यावं अशी न्यास सांगणाऱ्यांची अपेक्षा आहे. आता ते नेहमीच तसं आहे, सांगणाऱ्यांची अपेक्षा काय असते आणि पुढं त्याचं काय होतं ही गोष्ट अगदीच वेगळी असते. आणि असं आपलं काय एकदा रूढी पडून गेली असं म्हणायचं असतं, म्हणून म्हटलं की मग त्याच्यातून जे निर्माण होतं ते निर्माण म्हणजे काही निर्माण होत नाही. जसं आपण म्हणतो यज्ञोपवीत असतं आपलं जानवं, त्याला 3 दोऱ्या असतात. आता 3 दोऱ्या का आहेत असा विचार करायची सहसा कोणाची तयारी नसते. यज्ञोपवीत असलं म्हणजे मी अमक्या जातीचं आहे असं ठरतं, अमक्या वर्णाचं आहे असं ठरतं, त्या पलीकडे त्यातून काही नसतं. आणि हे जे काही चाललंय रूढी आणि रूढी यातून मग आपल्याला त्यातून जे मिळवायला पाहिजे ते मिळता येत नाही, एक मोठी अडचण आहे. 3 दोऱ्यांचा हेतूच असा आहे, तू 3 गुणांच्या अतीत आहेस, 3 देहांच्या अतीत आहेस, 3 कालांच्या अतीत आहेस, हे सारखं लक्षात ठेवावं. त्रिपुटीच्या तू अतीत आहेस. आता हे सारखं लक्षात ठेवायची जबाबदारी हे जे यज्ञोपवीत घालतात त्यांच्यावर असते. आता काय झालं आपलं यज्ञोपवीत एक आयडेंटिटी कार्डसारखे झाले. आता तुम्ही ह्याच्या कशावर जात आहे झालं आय कार्ड जसं आपण दाखवतो तसं ते यज्ञोपवीत झालेलं आहे. आणि असं होत जातं आणि होत गेल्यामुळे सिग्निफिकन्स असतं त्याचं जे महत्त्व असतं ते महत्त्व आपण लक्षात घेत नाही. म्हणून इथे त्या बीजामध्ये हे बीज असं म्हटलं, ह्या जो श्लोक आहे हा गीतेचं बीज आहे. आणि उपसंहारामध्ये अशोच्चानन अशोच्चस्तम प्रज्ञावादन सभासे गतासून गता हे सुरुवात आहे. तसं अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचाः हा उपसंहार आहे. म्हणजे मी तुला सर्व पापातून मोकळा करीन, तू शोक करू नको. आता बघा उपक्रम आणि उपसंहार या दोन्हीमध्ये शोक हा शब्द आलेला आहे. उपक्रमातही शोक हा शब्द आहे, उपसंहारात सुद्धा शोक हा शब्द आहे. अशा पद्धतीने गीता वाचल्यानंतर ती गीता जी आहे ती आपल्याला मानवते आणि त्या गीतेचा आपल्याला जो उपयोग व्हायला पाहिजे तो उपयोग होतो. आणि असं झालं नाही तर मग सारखं 3 दिवस झाले मी सातत्याने सांगतोय की गीतेचं नुसतं वाचन करणं, सांगणं, बोलणं, ऐकणं ह्यातून आपल्याला फारसं काही मिळत नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतःच गीतेविषयी सांगतात, गीताश्रयम तिष्ठामि. मग स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेच्या आश्रयाने राहतात. आता ते जर स्वतः गीतेच्या आश्रयाने राहत असतील, त्यांनीच सांगितलेल्या गीतेच्या आश्रयाने ते स्वतःच राहतात, तर मग आम्ही कोणाच्या आश्रयाने राहावं हे सर्वसंमती गोष्ट आहे. ते ज्याला आश्रय मानतात ज्या गीतेला, त्या गीतेचा आम्हालाही आश्रय वाचावा. गीतामय उत्तमम गृहम, माझं सर्वात चांगलं राहण्याचं ठिकाण कुठलं असेल तर गीता आहे. आम्हाला असं वाटतं द्वारकाचं चांगलं ठिकाण असेल, मथुरा आणखीन चांगलं ठिकाण असेल. अशा पद्धतीने आम्हाला यात्रेला सोयीस्कर असे जे ठिकाणं आहेत
ते ठिकाण आम्ही निवडतो, त्याची यात्रा करतो आणि त्याची यात्रा केल्यानंतर आम्हाला काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं. पण स्वतः भगवंत म्हणतात मी गीते हे माझं सर्वात उत्तम राहण्याचं घर आहे. याचा अर्थ असा होतो त्या घरात तुम्ही पण या, तुमचं इथे स्वागत आहे. गीता ज्ञान उपाश्रित्य, त्या गीतेत जे ज्ञान सांगितलेलं आहे, त्रिलोकान पालयाम्यहम, तिन्ही लोकांचं त्या ज्ञानाला धरून मी पालन करतो. याचा अर्थ असा होतो की सबंध जगाचे अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते व्यापार चाललेत, त्यात कोणाच्या कशाच्या व्यवस्थेप्रमाणे सांगितलेत, गीतेत जी व्यवस्था सांगितली त्यांच्या संबंधी त्या व्यवस्थेनुसार ते सगळे व्यवहार चालू आहेत. आता जग कोणत्या व्यवस्थेनुसार चालतं हेच आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि त्या व्यवस्थेमध्येच आम्ही आहोत समाविष्ट, हे जर आमच्या लक्षात आलं मग त्या व्यवस्थेसंबंधी आम्ही तक्रार करणार नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गीतेचा अभ्यास ही एक फार मोठी गोष्ट आहे, व्यापक गोष्ट आहे. आणि आमचं सगळं जीवन तक्रारीने भरलेलं असतं, सगळं जीवन तक्रारीने भरलेलं असतं. गोंदवलेकर महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे, जो तक्रार करतो तो भक्त असू शकत नाही. अरे कुठल्याही गोष्टी समजून जो तक्रार करतो, हे असंच कसं, ते तसंच कसं, हे असंच का, माझ्याच वाट्याला हे का, मी असं काय केलंय वगैरे वगैरे, हे जे सगळे वाक्य आहेत, ही सगळी वाक्य जो बोलतो तो ही जी विश्वाची व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था जी भगवद्गीतेत सांगितलेली आहे, श्रीकृष्णाला लावून दिलेली आहे, ती व्यवस्था आम्हाला मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. आता हे बघा मोठे एक विलक्षण संघर्ष आहे की भगवान श्रीकृष्णावर आमची श्रद्धा आहे, परिपूर्ण श्रद्धा आहे, पण भगवान श्रीकृष्णाने या जगाची जी व्यवस्था लावून दिलेली आहे, या जीवसृष्टीची व्यवस्था लावून दिलेली आहे, ती व्यवस्था आम्हाला मंजूर नाही. निदान माझ्या बाबतीत तर त्याचा अपवाद व्हावा अशी अपेक्षा राहते. जगासंबंधी व्यवस्था असू दे असावी तशी, माझ्या बाबतीत जरा वेगळी असली पाहिजे अशी एक अपेक्षा राहते. आणि हे सगळे जे विचार आहेत हे सगळे गीताशास्त्राला, परमार्थशास्त्राला आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेला, भक्तीला अत्यंत विपरीत विचार आहेत. आणि असे विचार आपले जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत हे गीताशास्त्राने मला जे द्यायला हवं ते आपल्याला मिळणार नाही, मला जितकडून मिळायला हवं ते आपल्याला नाही मिळणार. म्हणून गीतेचा एकच उद्देश सांगायचा असेल ह्या श्लोकाला धरून, तर शोक का करू नये हे सांगण्यासाठी गीता सांगितली गेलेली आहे. शोक का करू नये हे आमच्या लक्षात यावं म्हणून गीता सांगितली गेली आहे. कारण उपक्रम शोकाने सुरुवात आहे, उपसंहार सुद्धा शोकानेच आहे. सबंध गीताभर शोक का करू नये ह्या संबंधी तत्वज्ञान सांगितलेलं आहे असं ह्या सिद्धांतावरून आपल्याला कळतं. आणि शोक हे तुमच्या आमच्या जीवनाचं, आता जरा विचार करूया शोक म्हणजे खरंच काय. आपण शोकाने म्हणतो, काही जण शोकाने मोठे ऊर बुडवून रडत असतात, मोठमोठ्या ओरडत असतात, विवळत असतात, तळमळत असतात, तो एक शोक आहे. आणि आतल्या आत एक शोक असतो. थोडा आपण आपला विचार केला, सर्वात मोठी गोष्ट आहे हा अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या आत्म्याने डोकावायचं. आपल्या आत डोकावून जे चाललंय ते बरोबर चाललंय की नाही याची खात्री करून घ्यायची. बरोबर चालू नसेल तर ते दुरुस्त कसं करायचं याचा विचार करायचा. आणि दुरुस्त केल्यानंतर जे एक आनंदमय जीवन वाटायला येतं ते जीवन, पहिल्या दिवशी मी सांगितलं आनंदाची डोळी, अशा तसं ते जीवन असतं. पण इतके सगळे विचार, इतका सगळा अभ्यास, इतकं सगळं चिंतन, इतकी जागरूकता या विषयासंबंधी असण्याची अतिशय आवश्यकता असते. आणि सहसा ही इतकी जागरूकता ठेवत नाही आपण, कोणीच ठेवत नाही. याचं कारण आहे जाता जाता अभ्यास करण्याचा एक विषय, हॉबी म्हणून अभ्यास करण्याचा एक विषय, छंद म्हणून अभ्यास करण्याचा विषय, बरं वाटतं म्हणून अभ्यास करण्याचा विषय, परंपरेत सांगितलेलं आहे म्हणून अभ्यास करण्याचा विषय, कोणीतरी करतो म्हणून मी करतो असा अभ्यास करण्यात. ठीक आहे, सुरुवात ह्या सगळ्यांनी सुरुवात व्हावी, हा प्रश्नच नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आत्ता सांगितल्या त्यांनी सुरुवात व्हावी आणि तशीच होते. पण पुढं त्याचा विकास करण्याचं जे काम आहे ते विकास करण्याचं काम आपण अतिशय मन लावून केलं पाहिजे. आणि असा विकास केला तर शोक शब्दाचे दोन अर्थ आपल्याला दिसतात. एक आगामी शोक आणि एक होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक. आगामी शोक शब्दाचा अर्थ पुढे होणाऱ्या संभाव्य गोष्टींसंबंधी आधीच केलेला शोक. आता जे काही चाललंय त्याचे परिणाम लक्षात घेऊन पुढे जे काही गोष्टी होतील त्या संबंधी केलेला शोक. अर्जुनाचा शोक ह्या जातीचा आहे. ही जेव्हा लढाई होईल तेव्हा लढाई झाल्यानंतर काय काय होईल त्या संबंधी अर्जुनाने एक चित्र भगवान श्रीकृष्णाच्या समोर उभं केलेलं आहे. ते चित्र मोठं आहे, 7-8 श्लोकांचं ते चित्र आहे की असं वर्णसंकर होऊन जाईल, सगळ्या धर्माचा उच्छेद होऊन जाईल इत्यादी इत्यादी. आणि ह्यासाठी ही लढाई करणं मला इष्ट वाटत नाही असं अर्जुन श्रीकृष्णाला सांगतोय. तेव्हा हा जो शोक आहे याला आगामी शोक असं म्हणतात. संभाव्य घटनांसंबंधी आधीच केलेला जो शोक आहे तो शोक जो आहे त्याला आगामी शोक म्हणतात. आणि होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक जो तुमच्या आमच्या खूप परिचयाचा आहे, ओळखीचा आहे. राहून 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 गेलेले प्रसंग जे असतात, होऊन गेलेले प्रसंग जे असतात ते आपल्याला आठवतात. आणि आठवल्यानंतर त्याचं आम्हाला दुःख कुठेतरी आतमध्ये ते दुःख
आता याला मराठी भाषेत बळच झालं, त्याला खपली काढणं असं म्हणतात. फार चांगला शब्द आहे. जखम वाळून येते येते न येते तोपर्यंत त्याची खपली काढायची, ती पुन्हा जखम ताजी करायची. आपण नाही काढलं तर दुसरी ती खपली काढायचं काम प्रामाणिकपणे करत असतो. असं आमचं जे सोशल इंटरॅक्शन ज्याला म्हणतात, ही सोशल इंटरॅक्शन म्हणजे विचित्रच आहे. आणि ही सगळी सोशल जी विचित्र सोशल इंटरॅक्शन आहे, ते गृहीत धरून आपल्याला त्यामध्ये वाटचाल करायची असते. हे जर आपल्या लक्षात आलं तर गीता आपल्याला काय काय सांगते, केवढं व्यापक गोष्ट आपल्याला त्यातून मिळतात हे लक्षात आलं तर गीतेचं खरं महात्म्य जे आपल्याला कळेल, नाही तर तो पण खरं महात्म्य कळणारच नाही. म्हणून 2 शोक आहेत, होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक आणि आगामी जे होणं शक्य आहे त्या संबंधित शोक. होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही. एखादी घटना घडलेली असते, कोणीतरी घरात डेथ झालेला असतो. आता डेथ झाल्यानंतर त्या संबंधी आठवण वरचेवर काढणं हे समाजाला सुद्धा अपेक्षित असतं. आता हे एक आणखीन समाजाचं वैशिष्ट्य आहे. समजा मी घरात एखादा डेथ झाला आणि त्यासंबंधी पुढे काही बोललो नाही आणि शोक व्यक्त केला नाही, समाज म्हणतो हा निष्ठुर माणूस आहे, याला त्या गेल्याबद्दल प्रेमच नव्हतं. आता अशा पद्धतीने ही जी आपली सोशल इंटरॅक्शन आहे किंवा कौटुंबिक इंटरॅक्शन ज्याला म्हणतो, ही कौटुंबिक इंटरॅक्शन हे साधकाला गृहीत धरूनच वाटचाल करायला लागते. आणि ही वाटचाल करताना कोण काय म्हणतंय याचा विचार अजिबात करायचा नाही. जर आपली वाटचाल बरोबर चालू असेल तर, हे साधकाची काही पथ्य आहेत. माझी वाटचाल जर बरोबर चालू असेल तर कोण काय म्हणतं याची फिकीर करायची नाही, आपल्या वाटेने पुढे जायचं. आणि हे जर साधकाला जमलं तर वाटचाल बरोबर होते. आणि आपण जर भीड पडली कुठली तरी कशाची तरी, मग ती वाटचाल तशी पडायला पाहिजे, तशी बरोबर होत नाही. म्हणून होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक, आगामी गोष्टी शोक. आपल्या सर्वांच्या ठिकाणी एक मंत्र असतो नेहमी चालू. तुम्ही म्हणाल कोणता मंत्र आहे? श्रीराम जयराम जय जयराम नक्की नाही. दिगंबरा अजिबातच नाही. मग त्या मंत्राचं स्वरूप असं आहे, काय होईल आणि कसं होईल, काय होईल कसं होईल. आता हा जो मंत्र आहे अखंड चालू असतो आपल्या अंतःकरणामध्ये. हा मंत्र सतत चालू आहे. देहाचं काय होईल कसं होईल, कुटुंबाचं काय होईल कसं होईल, नोकरी व्यवसाय उद्योगधंदा याचं काय होईल कसं होईल, महामूर्ख असला तर देशाचं काय होईल आणि कसं होईल. आता अशा पद्धतीने विचार केला आपण तर काय होईल आणि कसं होईल हा विचार जो आपल्या मनात येतो त्याला शोकाचं स्वरूप आहे हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. ह्याचं कारण आहे ते आपण गृहीत धरून चालतो. असं विचार येणारच आहेत, ते विचार आवश्यकच आहेत आणि ते विचार पार्ट ऑफ लाईफ आहेत असं अगदी. आणि आपण वेगळी फिलॉसॉफी तयार करतो, हे जे विचार आहेत हे पार्ट ऑफ लाईफ आहेत, ते असणारच आहेत. अशा तऱ्हेने एक वेगळी फिलॉसॉफी तयार केली, पॅरलल फिलॉसॉफी म्हणूया आपण, भगवान श्रीकृष्णाच्या फिलॉसॉफी. तर अशी पॅरलल फिलॉसॉफी तयार केली जर तर ती फिलॉसॉफी आम्हाला कुठे घेऊन जाईल तर दुःखाकडे घेऊन जाईल. हा मूळ मुद्दा आहे त्याच्यात. आणि परमार्थाचं सर्वात वाकडं कशाशी असेल तर दुःखाची वाकडं आहे. कारणाकडे ज्या क्षणी मला कोणत्याही कारणाने दुःख होतं त्या क्षणी मी परमार्थाच्या संदर्भात माझा पराभव झालेला असतो. ते जागा राहून स्वतःला सारखं जागा राहिलं पाहिजे. मला दुःख झालं ना, मला वाईट वाटलं, मला शोक निर्माण झाला, माझ्या मनात संताप निर्माण झाला, ईर्षा निर्माण झाली, स्पर्धा निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला, मत्सर निर्माण झाला. हे विकार ज्या क्षणी निर्माण होतील त्या क्षणी समजायचं आपल्या पारमार्थिक दृष्टीने काय झालेलं आहे, पराभव झालेला आहे. इतकं आपण लक्षात ठेवतो का कधी? ते नाही, ते पार्ट ऑफ लाईफ असं आपलं एक ते बसून गेलेली घडी आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, जीव या जगामध्ये जिकिरीने जीवन जगतो. काय वाक्य झालं? जीव म्हणजे मी जगामध्ये जीवन जगतोय, बरोबर आहे, जगावंच लागतं. पण ते जिकिरीने जगायचं का आनंद जगण्याचं हे आपल्या हातात आहे. वेदांत शास्त्राचा गीताशास्त्राचा यथार्थ चिंतन केलं तर ते जीवन जगायला लागतं, ते आनंदमय होऊन जातं. आणि असं नाही चिंतन केलं मग जिकिरी ती ठरलेलीच आहे. अनेक कारणांनी आपल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये, जीवनामध्ये जे जिकीर निर्माण होते त्या जिकिरीचं कारण आहे. ह्या शास्त्राकडे आपण जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. आणि मग शोक नावाची गोष्ट, आगामी शोक, काय होईल कसं होईल. आता त्याची उत्तर शास्त्राने सांगितलेली आहेत. शरीराचं काय होईल कसं होईल. आपण विचार केला, नासतो विद्यते भाव ना भाव, काल विचार करून ठेवला आहे त्याचा. ह्या शरीरासंबंधी काय होईल कसं होईल हा जो विचार आहे तो विचार अतिशय निरर्थक आहे. फक्त एकच आहे की या शरीराची जी काळजी घ्यायला पाहिजे ते काळजी घ्यायची, त्यासाठी जे द्यायला पाहिजे त्याला जे द्यायचं. आणि हे इतकं सगळं व्यवस्थित करत असताना काय होईल याचा यत्किंचित विचार करायचा नाही. हे ज्याला जमलं तो जिंकला आणि ज्याला नाही जमलं तो हारला. याच्याही पाठीमागे लॉजिक आहे. देवांचे धन्वंतरी आहेत, देवांना धन्वंतरी आहेत आणि हा एक भाग. आणि ईश्वरानं आयुर्वेद नावाचा एक वेद निर्माण केला आहे.
4 वेद आहेत आणि 4 उपवेद आहेत. त्यातला आयुर्वेद हा एक उपवेद आहे. मग ज्या अर्थी ईश्वरानं उपवेद निर्माण केला आयुर्वेद नावाचा, त्या अर्थी ईश्वरी व्यवस्थेचा एक भाग आहे तो, की ज्या आपल्याला बरं वाटत नाही असं झालं की आपण त्याच्यावर इलाज केला पाहिजे. हा ईश्वरी व्यवस्थेचा भाग आहे. हा ईश्वरी व्यवस्थेचा भाग असल्यामुळे आजार झाल्यानंतर त्याला उपचार करून घेणं हा ईश्वरी व्यवस्थेचाच भाग आहे. पण त्याला यश येईल की नाही हे आपल्या हातात नाही. यश येईल की नाही हे कोणी ठरवायचं, हे त्यांनी ठरवायचं. अशा पद्धतीने विचार बरोबर बसून घेतला तर आतताईपणाला वाव नाही अजिबात. मी पारमार्थिक असल्यामुळे शरीराचं काय व्हायचं होऊ दे, मी तिकडे अजिबात लक्ष देणार नाही. हा आतताईपणा झाला. आतताईपणा का म्हणायचं त्याला, की ईश्वराची जी व्यवस्था आहे त्या ईश्वराची व्यवस्थेत हे बसत नाही. म्हणून उपचार करणं अगदी आवश्यक आहे. जास्तीत जास्त सगळे उपचार करणं आपल्या आवाक्यातले तेही बरोबर आहे. पण हे उपचार करत असताना 1% सुद्धा काय होईल आणि कसं होईल देहाचं असं विचार नाही करायचा. हे ज्याला जमलं तो जिंकला, हे ज्याला जमलं नाही हरला. मी सारखी पारमार्थात हार जीत समोर ठेवत असतो. त्याचं कारण आहे की आपण अखंड इतके वेळा हरतो की जिंकण्याचे क्षण आपल्या लक्षात राहणंच कठीण आहे. सातत्याने हरतच असल्यामुळे जिंकण्याचे क्षण लक्षात येणं मोठं कठीण आहे. पण असे जिंकण्याचे क्षण जसे वाढत जातील तसं समजायचं आपलं आता बरोबर चाललेलं आहे. परमार्थात जशी प्रगती व्हायला पाहिजे तशी चाललेली आहे. मग शरीराचं काय होईल कसं होईल उत्तर ठरलेलं आहे. जे व्हायचं ते होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, जसं व्हायचं तसं होईल. किती सोपी उत्तर आहेत दुसऱ्याला सांगायला. ही जी उत्तरं आहेत ना हे दुसऱ्याला सांगायला अतिशय सोपी आहेत. आपल्याशी येऊन धडकलं की ती उत्तरं जी असतात की दुसऱ्याने ती उत्तरं जर मला दिली तर मला त्याचा राग येतो. आता असं जे काही चालतं, हे जे परमार्थात खेळ चालतात ना, हे सगळे खेळ आपल्याला थांबवता आले तर हे सगळं शास्त्र जे आहे ते शास्त्र कामाला आलं. म्हणून शरीराचं काय होईल आणि कसं होईल हा जो विचार आहे, हा विचार यत्किंचितही मनामध्ये येता कामा नये. जर त्याच्या संबंधी जे करायला पाहिजे ते आपण व्यवस्थित वेळेवर जसं केलं पाहिजे आपली पूर्ण क्षमता वापरून सगळं पणाला लावून जर केली असेल तर यत्किंचित विचार करता कामा नये. दुसरा विचार असतो कुटुंबाचं काय होईल आणि कसं होईल. शोक हा शोकाचाच विचार चालला. कुटुंबियांचं काय होईल आणि कसं होईल. आता काय असतं या संबंधी एक मोठं शास्त्र लक्षात घेण्यासारखं आहे. जे कुटुंबाचे घटक असतात त्यांच्या संबंधी सगळी जबाबदारी पार पाडणं हे आपलं काम आहे. पण त्यांचं प्रारब्ध घडवणं हे आपलं काम नाही आहे. आता ह्या दोन्हीतला फरक आपल्या लक्षात आला तर आम्ही कुटुंबियांचं प्रारब्ध घडवू पाहतो. आणि प्रारब्ध घडवू पाहतो शब्दाचा अर्थ असा होतो की त्यांचं कसं व्हावं पुढे हे आम्ही ठरवतो. ते असं आम्ही नाही ठरवायचं. त्यांच्या संबंधी जी जबाबदारी आहे ती सगळी पूर्ण पार पाडायची आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून. पण पुढं काय होईल या संबंधी क्षणभरही विचार करायचा नाही. हे ज्याला जमलं तो जिंकला आणि ज्याला जमलं नाही काय होईल आणि कसं होईल यामध्ये तो आयुष्य सगळा बरंच आयुष्य यामध्ये निघून जातं. पण त्याचा बेस आहे आपली जबाबदारी पूर्ण. बाहुलींची उभी फार छान आहे. तैसे आपुलेने विहिता, तुमच्यासाठी जे नियोजित आहे ते उपाय असं न विसंबिता, की त्यासाठी जे करायला पाहिजे ते अजिबात टाळाटाळ न करता चुकवाचुकी न करता इतकं सुंदर करा ऐसा कीजे की जगन्नाथा आवर उघडे. देवाला वाटलं पाहिजे इतका सुंदर काम करणारा कोण आहे. नॅचरल फळांची उभी आहे. ह्याचा अर्थ असा होतो टाळाटाळ करायला आपल्याला परवानगी नाही, चुकवाचुकी करायला परवानगी नाही, दुर्लक्ष करायला परवानगी नाही, हेळसांड करायला अजिबात परवानगी नाही. त्यातले इतक्या 4 शब्द वापरले मुद्दाम, 4तल्या एकही शब्दाला परवानगी नाही आहे. हे सगळं करत असताना जे काही घडेल ते मात्र शांतपणे सोसणं स्वीकारणं याला म्हणतात शोक नसणं. पण कुटुंबियांचं काय होईल कसं होईल हा जो विचार आहे हा विचारच मुळात अत्यंत गैरलागू विचार आहे. आणि हा विचार जेव्हा येतो आपल्या मनामध्ये तेव्हा समजायचं आपल्याला गीता समजलेली नाही. याचं कारण आहे ॲप्लिकेशनमध्ये जो नापास होतो तो काय वाटेल ते त्याने केलं असेल गीतेसंबंधी तरी त्याचा काही उपयोग नसतो. ॲप्लिकेशनमध्ये पास झालं तर ठीक आहे, ॲप्लिकेशन नाही पास झालं मग ठीक आहे, रामकृष्ण हरी जे होईल ते होईल, काय व्हायचं ते ठरलेलं असतं. म्हणून कुठल्याही कुटुंबियांसंबंधित चिंतन जे आहे आपल्याला काय वाटतं हे सगळी तुमच्या आमच्या प्रापंचिकात नाही. आज ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने मी राहतो, ज्या दर्जेदार जीवन मी जगतो तसंच त्यांनाही पुढे मिळालं पाहिजे असं एक आपल्या मनात असतं. आता त्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते करा, पण ते तसंच झालं पाहिजे. आणि तसं नाही झालं तर मग जे आईवडिलांच्या गमती सांगतो तुम्हाला. 2 मुलगे समजा असले, एक मुलग्याला जर कमी असलं उत्पन्न कमी असलं, दुसरा खूप श्रीमंत असला तर ते आईवडील काय करतात थोडं त्यांच्यामध्ये साम्यवाद आणण्याचा प्रयत्न करतात.
म्हणजे इकडचं काढून तिकडे द्यावं अशी त्यांची इच्छा असते. ज्याला जास्त मिळते त्याच्याकडून काढावं आणि ज्याला कमी मिळते त्याला द्यावं अशा पद्धतीची आईवडिलांच्या मनामध्ये कुठेतरी आतमध्ये इच्छा असते. पण आता हा जो विचार आहे हा विचार मुळातच प्रारब्धशास्त्राची विसंगत आहे. त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला मिळालं आहे, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला मिळालं आहे. तुम्ही दोघांना सारखंच घडवलेलं आहे. तुम्ही दोघांना सारखं शिक्षण दिलं आहे, सारखंच लहानाचं मोठं केलं आहे. पुढं त्याचं काय होतं आहे हा तुमच्या चिंतनाचा विषय नसला पाहिजे. पण ह्याला मग कठोर म्हणतात. ह्याला काय म्हणतात? असं जो माणूस असतो कठोर हृदयाचा आहे, त्याला कोणाबद्दल प्रेमच नाही, त्याला कोणाबद्दल दया नाही, माया नाही, त्याचं आतडं तुटतच नाही, वगैरे वगैरे वगैरे. जे काय काय म्हणतात ना, हे जे साहित्यिक लोक असतात त्या साहित्यिक लोकांचे हे सगळे जे असतात शब्द, ते सगळे शब्द तुमच्या आमच्या जीवनामध्ये हळूहळू हळूहळू एक एक यायला लागतात. आणि ते फार मोठा संघर्ष आहे. जीवनाशी असता फार मोठा संघर्ष आहे. आणि या संघर्षातून आपल्याला तरुण जाण्यासाठी गीतेचं उत्तर आहे. अर्जुनासमोर संघर्ष उभा होता. तो संघर्ष आमच्यासमोर तसा नाही आहे, पण वेगळे संघर्ष आमच्यावर पुष्कळ असतात. तर प्रत्येक संघर्षातून वाट काढण्याची व्यवस्था या भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणून कुटुंबियांचं काय होईल हा विचार आम्ही अजिबात करायचा नाही. गीतेचा एक श्लोक त्यासंबंधी फार उपयोगी आहे. 11व्या अध्यायातल्या, निमित्त मात्र भवसव्य सचिन. सहसा 11व्या अध्यायातल्या ह्या श्लोकाकडे लक्ष जात नाही. मग देवाची भव्य दिव्य रूपं किती होती, ते ओंगळ रूपं किती, भयानक रूपं किती, हे सगळं जे प्रचंड वर्णन आहे त्या प्रचंड वर्णनाकडे आपलं लक्ष जातं. त्याने आपलं चित्त आकृष्ट होऊन जातं. पण त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे, निमित्त मात्र भव सव्य सचिन, त्या तत्त्वज्ञानाकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. त्या 11व्या अध्यायात हे एकच श्लोक विचार करण्यासारखा आहे. बाकी जे सगळे श्लोक आहेत हे सगळे ठीक आहेत. का ठीक म्हणायचं एकच कारण आहे, आज भगवान श्रीकृष्ण आमच्यासमोर नाही आहे, त्यामुळे आम्हाला ते दर्शन तो दाखवू शकणार नाही आहे. समजा श्रीकृष्ण असला तरी मी अर्जुनासारखा नाही आहे. अर्जुन त्याला प्रिय होता, तसा मी प्रिय नाही, त्यामुळे मला ते दिव्य दृष्टी देईल आणि मला ते दिसेल ही शक्यताच नाही आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या दृष्टीने 11व्या अध्यायातले जे सगळं वर्णन रिडंडंट आहे. आता इतकं स्पष्ट पाहिजे, फक्त एकच आहे त्यातलं एक घेण्यासारखं आहे. किती ओंगळ रूपं दिसली तरी ती त्याचीच आहेत, अत्यंत सुंदर रूपं दिसलं तरी त्याचीच आहेत, आणि अत्यंत भयानक रूपं दिसली तरी सुद्धा त्याचीच आहेत. एवढं जर आपल्याला त्यातून निष्कर्ष काढता येला तर मग माणूस बघितल्यानंतर आपल्या आतमध्ये जी प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होतात तशी प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होणार नाही. रामकृष्ण परमहंस अत्यंत भयानक रूप कालीमातेचं, त्यांनी ब्रह्मभावनेने त्याची उपासना केली. आणि तुकाराम महाराजांनी अत्यंत सुंदर रूप जे आहे विठ्ठलाचं त्याची ब्रह्मरूप भावाने उपासना केली. दोघांनी त्यांच्या दैवताची ब्रह्मभावानेच उपासना केलेली आहे. एक रूप अत्यंत सुंदर आहे, राजस सुकुमार मदन असा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया असं विठ्ठलाचं वर्णन आहे. आणि काली माताचं कलकत्त्याला तुम्ही कुठे जाऊन पाहिली असेल तर त्याचं रूप आहे रौद्र भीषण रूप आहे. पण तिकडेही ब्रह्मदृष्टीने पाहतात रामकृष्ण परमहंस. याचाच अर्थ असा होतो, असं रूप जगात कुठेही जरी दिसलं तरी आम्ही त्या दृष्टीने तिकडे पाहावं, मनातल्या मनात नमस्कार करावा आणि त्याच्याविषयी भीती किंवा घृणा निर्माण होऊ देऊ नये. आता एवढंच झालं तर 11व्या अध्यायाचं तुमच्या आमच्या दृष्टीने काय झालंय, काम संपलंय. आणि त्याच्या दुसरा महत्त्वाचा विषय निमित्त मात्र भव. हे निमित्त मात्र भव हे लक्षात राहिलं तर शोक निर्माण होणार नाही. आपला विचार शोकाशी चालला, शोकाशी धरून सगळे चिंतन झालेलं आहे. निमित्त मात्र भव शब्दाचा अर्थ आहे, तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, निमित्त असा धनी खेळला असे प्राणी मी मी म्हणून व्यर्थ गेला. याचा अर्थ असा होतो की आम्ही सगळे निमित्त रूप आहोत. आमच्या कुटुंबियांचं काय व्हायचं आहे ते गीतेच्या त्या शास्त्राप्रमाणे आधीच ठरलेलं आहे. जसं भगवंताने अर्जुनाला दाखवलं, हे सगळे लोक आधीच मी मारलेले आहेत, त्यांना तू फक्त तुझ्या बाणाच्या माध्यमातून मारायचंस. म्हणजे अर्जुनाने सगळ्यांना सेकंड हँड मारायचं आहे. आता हा सेकंड हँड शब्द आम्ही चांगला समजून घेतला तर आपल्याला कळतं अगदी तसंच आमच्या हातून जे व्हायचं सगळं ते फर्स्ट हँड आधीच झालेलं आहे. त्याच्या योजनेनुसार जे व्हायचं त्याची व्यवस्था आधीच झालेली आहे, फक्त आमच्या माध्यमातून ते व्हायचं आहे. आणि माध्यमाने किती अभिमान बाळगावा. यशाचा अभिमान बाळगू नये आणि अपयशाचा अभिमान बाळगू नये. यश आलं तरी माणूस हेऊन जातो आणि अपयश आलं तरी काय होऊन जातं, खचून जातो. मी माझ्या मुलांचं धड करू शकलो नाही असं मी म्हणतो आणि बाकीचे लोकही म्हणतात. आणि असं मनात आलं की आपल्याला मग वाईट वाटतं. आणि हे जे वाईट वाटलं की परमार्थाचा पराभव झालेला आहे. कारण जे दुःख आलं, दुःखाचं आणि परमार्थाचं अत्यंत वाकडं आहे. वाईट अजिबात वाटता कामा नये. मी जे माझे प्रयत्न सगळे
माझी पूर्ण क्षमता वापरून केले असतील तर. म्हणून निमित्त मात्र भवसव्य सचिन हे 11व्या अध्यायाचं सार आहे. आणि ते मी निमित्त आहे हे जर लक्षात राहिलं अजिबात चूक होणार नाही. आणि मग जीवन जगताना जरासुद्धा काय होणार नाही. काय शब्द सांगितला होता मी, जीव जगामध्ये कसं जीवन जगतो, जिकिरीचं जीवन जगतो. हा सगळा जिकिरीचा भाग आहे. हा जिकिरीचा भाग सगळा विचाराने तत्वज्ञाने आपल्याला छाटून टाकता येतो. आणि असा विचाराने तत्वज्ञाने छाटून टाकला की मग आपलं जीवन जे आहे अत्यंत सुखरूप जीवन ज्याला म्हणतात, आनंदमय जीवन ज्याला म्हणतात, ते आनंदमय जीवन वाटायला येतं. ब्रह्मसूत्रात तुम्हाला माहिती आहे एक आनंदमयोभ्यासात नावाचं एक सूत्र आहे. आनंदमयोभ्यासात म्हणजे अखंड वेदांत शास्त्रामध्ये आनंदाचाच विचार केलेला आहे. अनेक उपनिषदाचे श्रुती ज्या आहेत त्या श्रुती आनंदाविषयी बोलतात. म्हणजे आनंद हे वेदांत शास्त्राची थीम आहे, मध्यवर्ती कल्पना आहे. आणि ही जी थीम आम्ही लक्षात घेतला नाही आणि श्रुती पाठ केल्या, उपनिषद पाठ केली, उपनिषद प्रवचनं, कीर्तन, व्याख्यानं चालू राहिली. आणि समजा माझ्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या व्याख्यात्याच्या व्याख्यानाला गर्दी जर जास्त होत असेल उपनिषद सांगणाऱ्या, आणि माझ्या व्याख्यानाला जर कमी होत असेल आणि माझ्या मनात जर मत्सर निर्माण झाला तर उपनिषदांचं काम संपलं. माझ्या दृष्टीने उपनिषदं वाचून व्यर्थ गेली. आता इतकं ठोस पाहिजे आतमध्ये, इतकं पक्क पाहिजे की मत्सर निर्माण झाला ना, ज्या क्षणी मत्सर निर्माण झाला त्या क्षणी बिघडलं, सगळं पराभव झाला. तुकारामाने व्याख्या केलेली आहे, कोण्याही जीवाचा न गडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुमच्या मनात मत्सराची एखादी लकेर निर्माण झाली कोणाविषयी की तुमचं परमेश्वराच्या पूजेचं वर्म चुकलेलं आहे. याचं कारण आहे की प्रत्येक ठिकाणी तोच आहे, प्रत्येक शरीरामध्ये तोच आहे. आणि मग एका शरीरातल्या परमेश्वराचा मत्सर करायचा आणि एकाला चांगलं बनायचं, हा उद्योग कुठला अभ्यास केला. तर आम्ही 3 तासाची समजा पूजा केली सुंदर देवाची, अगदी षोडशोपचार युक्त. आणि दिवसातून जर मत्सराच्या लकेरी उठत असतील तर समजा हरकत नाही, ती षोडशोपचाराची पूजा काय झालेली आहे, संतांच्या दृष्टीने ती पूजा फुकट गेलेली आहे. आता हे ऐकायला अजिबात वाईट वाटतं, अगदी चांगलं वाटत नाही. इतकी सुंदर केलेली पूजा फुकट गेली असं कसं म्हणतो, असं आम्ही नाही म्हणत, मग कोण म्हणतं, संत म्हणतात. आता हे संतांचे जे विचार असतात ते आमच्या हिताच्या दृष्टीने सांगितलेले असतात, शाश्वत हिताच्या दृष्टीने केलेले असतात. म्हणून कुटुंबियांचा विचार आम्ही निमित्त मात्र आहोत एवढं जर कायम जर लक्षात ठेवलं आतमध्ये, परमार्थामध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर अजिबात बोलायच्या नसतात, कोणाला सांगायच्या नसतात. नाही तर उद्याचा आम्ही हा प्रयोग केला मुलावर की फक्त तुझा काय होणार आहे ते आधीच ठरलेलं आहे, मी फक्त निमित्त आहे असं त्याला सांगायचं नाही, असं मनात ठेवायचं. नाही तर परमार्थिक लोकांना सुद्धा काय नको त्यावेळेला नको त्या गोष्टी बोलण्याची सवय लागते. आणि हे आता अगदी साध्या भाषेत सांगतो की परमार्थिक माणसाने आतल्या गाठीचं असावं. काय शब्द झाला, फार सुंदर शब्द आहे, आतल्या गाठीचं. ह्याचा अर्थ असा होतो, हे सगळं तत्वज्ञान आत ठेवायचं, आतल्या आत वापरायचं. बाहेर असा पत्ताही लागता कामा नये, आत्याचं हे तत्वज्ञान आहे आणि तो सातत्याने वापरतोय आणि त्यानुसार त्याचं जीवन चाललंय, हे बाहेर पत्ताही लागण्याची अजिबात गरज नाही. पण आम्हाला काय झालेलं असतं, जरा परमार्थ करायला लागला की असं वाटतं की जगाला माहीत परमार्थ करतो हे दिसलं पाहिजे, कळलं पाहिजे, जगाने त्याची दखल घेतली पाहिजे. ह्याचा अर्थ असा होतो, परमार्थ हे सुद्धा घरातल्या एखाद्या शुभवंत वस्तूप्रमाणे वस्तू होऊन नसते. किती बारीक कसे बारकावे आहेत त्याच्यामध्ये, आणि इतके सगळे बारकावे, सटलटीज, फार सटलटीज आहेत. आणि या सटलटीज असतात हे आपण नेहमी एस्केप होऊन जातात आतमधून. त्या सटलटीज आपल्याला केव्हा गुंगारा देऊन जातील काही समजत नाही. म्हणजे परमार्थ अजिबात जगाला दिसण्याची, कळण्याची, सांगण्याची, लक्षात आणण्याची अजिबात जरूर नाही. जसा सोफा सेट आणला 50,000 रुपयाचा की मग 4 जणांना मी बोलवतो बाहेरच्या लोकांना चहा प्यायला. मग त्यांनी सोफ्यावर बसावं आणि विचारावं केव्हा आणला तो, छान आहे बरं का, किती पैसे पडले, इतके, अरे छान छान आहे. मग काय आहे, म्हणजे 50,000 सोफ्याचे गेले, वर चहाचे सुद्धा पुन्हा खर्च करावा लागतो. तो कशासाठी, ते एकच कारण आहे, त्याची दखल घेतली गेली. त्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे, तुमच्याकडे असा दिसतो, तुमच्या घरात छान दिसतो, आम्हाला तसं नाही जमतो असं म्हटलं की फार छान वाटतं. हे जे काही मानवी जीवन आहे, हे मानवी जीवन असं परमार्था बाबतीत लागू पडतं. आणि मग तुम्ही किती छान परमार्थ करता हो, तुम्ही एक प्रवचन तुम्ही कधी चुकवत नाही, माळ तुमच्या हातात अखंड दिसते, कधी देवाचं दर्शन तुम्ही थांबवते वगैरे वगैरे. अशी जगाने दखल घेतली की काय वाटतं, आपला परमार्थ बरोबर चाललेला आहे. परमार्थशास्त्राच्या बाबतीत एक आहे, दखल ज्याने घेतली पाहिजे त्याने घेतली पाहिजे, काम संपलं. आणि माणसाने दखल घ्यावी दुसऱ्या अशी इच्छा निर्माण होते, त्याला दंभ असं म्हणतात.
परमार्थ शास्त्रात त्या गोष्टीला दंभ असं म्हणतात. परमार्थ माझा जो चालू आहे तो लोकांनी त्या दखल घ्यावी, लोकांनी त्याला चांगलं म्हणावं, यासाठी जर तो चालू असेल त्याला दंभ असं म्हणतात. आणि ईश्वराचा एक आणखी एक मोठा नियम आहे. आता गीता चालू आहे, बरं काय चालू आहे, अभ्यास करायला चालू आहे, गीतेचाच अभ्यास चालू आहे. आता ह्या सगळा सोडून गीतेचा अभ्यास जो आहे त्या गीतेच्या अभ्यासाला काय नुसतं आपलं झालं काय म्हणतात ते टेक्स्ट भरा 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 आमच्या डोक्यात ते आग घातली की झालं काम संपलं असं नाही. देवाचा एक नियम आहे की देव काय म्हणतो मला, समजा मी देवाची भक्ती केली आणि त्या देवाची भक्ती केल्यानंतर त्याची दखल जर लोकांनी घ्यावी असं मला वाटत असेल आणि लोकांनी जर दखल घेतली तर देव मला म्हणतो ज्यासाठी तू भक्ती केलीस ते तुला मिळालं की नाही. कशासाठी भक्ती केली होतीस, लोकांनी दखल घ्यावी म्हणून, ते तुला मिळालं, आता तुझा माझा काय संबंध. अशा पद्धतीने जेव्हा ईश्वराचे आम्ही संबंध तोडून टाकतो क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी मिळवून, त्याच्याकडून जे मिळवायला पाहिजे ते न मिळवता त्याच्याकडून काय मिळवायचं असतं, देव शोधावा गेलो तो देवाची होणं ठेवले त्याच्याकडून मिळवायचं असतं. एवढं मोठं न मिळवता लोकांनी मला भक्त म्हटलं की मला बरं वाटलं जर, तर तेवढ्यावरती देवाचा आणि आपला संबंध तुटून जातो. हे सगळे जे बारकावे आहेत हे सगळे बारकावे संत आमच्या लक्षात आणून देतात. म्हणून शास्त्रापेक्षा संत फार श्रेष्ठ आहेत. त्याचं कारण आहे शास्त्र जे सांगायचे ते सांगून मोकळं होतं, पण ते शास्त्र वापरावं कसं, त्यामध्ये काय धोके आहेत, काय तुमच्यात कुठे चुका होणं शक्य आहे हे शास्त्र लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करत नाही. शास्त्र सांगू आपलं जे सांगायचं सांगून मोकळं होतं, पण संत शास्त्रही सांगतात आणि ते वापरायचं कसं ते सांगतात. आणि म्हणून आम्हाला नेहमी म्हणतो आम्ही की शास्त्रकारांपेक्षा संत अतिशय श्रेष्ठ आहेत. शास्त्रकारांपेक्षा संत फार श्रेष्ठ आहेत. म्हणून संतांना मायबाप असं म्हणतात. शास्त्रकार हे मायबाप नाही, शाळेतले शिक्षक. आता हे लक्षात ठेवलं, त्यांचा संबंध तेवढा पुरता असतो, सुटून जातो. म्हणून काय होईल कसं होईल हा जो विचार आहे त्या विचाराच्या पाठीमागे मी करता आहे ही भूमिका असते. आणि मी करता आहे अशी भूमिका आली की मग जे मुलाचं होतंय मुलांचं होतंय ते मी करणार आहे असं आलं की त्यात मग दुःख आलं. एक वडील भेटले मला असेच 70 वर्षाचे ग्रस्त. ते मला म्हणा गेल्यानंतर एका मुलाने मला यश दिलं, एका मुलाने अपयश दिलं. बघा, ज्याने यश दिलं तो मुलगा अतिशय हुशार आहे, तो श्रीमंत झाला, कर्तबगार निघाला. आणि जो अपयश दिलं तो मुलगा बेताचा निघाला, काही शिकला नाही, धड काही कमवत नाही. मग आता बघा ह्याची भाषा बघितली तर ह्यानी मला यश दिलं आणि ह्यानी मला अपयश दिलं. म्हणजे यशस्वी कोण, हा चांगला निघाल्यामुळे यशस्वी कोण हा, आणि हा खराब निघाल्यामुळे अपयशी कोण हाच. आता बघा, एकाचं यश आणि दुसऱ्याचं अपयश त्याने आपल्यावर ओढवून घेतलं आणि ओढवून घेतल्यामुळे एक मुलगाची आठवण झाली की बरं वाटतं आणि दुसऱ्याची आठवण झाली की दुःख होतं. झालं सुखदुःखी समीकृत्वाचं काय झालं, द्वंद्व आहे. आणि या द्वंद्वातून आम्ही कधी सुटतच नाही. एकाची आठवण झाली की छान वाटतं, एकाची आठवण झाली की दुःख होतं. तो छान असतो, माझ्यासारखा पावडा गेला की त्याला हाक मारतात, ओळख करून देतात, हा आमचा मुलगा फार कर्तबगार आहे, बुद्धिमान आहे, हुशार आहे. आणि दुसरा जो असतो त्याची सहसा ओळख करून देत नाहीत. एकाच आणि का ओळख करून देत नाहीत, त्याने अपयश दिलेलं असतं, याने यश दिलेलं असतं. अपयश कोणाला त्याला, यश कोणाला त्याला. आता हे काय झालं, त्याचं प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध घडवण्याचा विचार ह्याच्या डोक्यात जेव्हा आला तर अपयशामुळे त्याचं प्रारब्ध जे आहे ते मला घडवता आलं नाही आणि यशामुळे त्याचं प्रारब्ध ते मी घडवलं. हे जेव्हा आलं त्यावेळेला मी करताय, मी केलं म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, मी नसेन तर होणार नाही, माझ्या मागे कसं होणार. हे सगळे जे विचार आहेत हे सगळे विचार परमार्थातल्या पराभवाची लक्षणं आहेत. आणि माझ्या मागे कसं होणार हा शोकच आहे. आता हा बघा, माझ्या मागे कसं होणार हा आगामी शोक आहे. मी केव्हा तरी जाणार आहे, त्यानंतर माझ्या घरातल्या लोकांचं मंडळींचं डिपेंडन्सचं कसं होणार हा आगामी शोक आहे. अजून हा गेलेला नाही, तसाच आहे. तरीसुद्धा गेल्यानंतरचा काय हा जो शोक आहे हा आगामी शोक आहे. अशा पद्धतीने विचार केला तर बघ, शोक का करू नये यासंबंधी सगळं तत्त्वज्ञान गीतेत सांगितलं आहे. हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला पुन्हा विचार करायला लावणारं वाक्य आहे. होय, बरोबर आहे. का हे केव्हा बरोबर वाटतं, आम्ही आपलं आतलं जीवन जेव्हा तपासून पाहतो, आतले जे व्यवहार चालतात सगळे आमचे ते सगळे तपासून पाहतो आणि त्या निकषावर जेव्हा हे गीतेचं शास्त्र आम्ही वापरतो त्यावेळेला आपल्याला कळतं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. असं एक 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 क्लिक होत जातं हळूहळू. फार छान शब्द आहे तो. गीतेतलं प्रत्येक जे तत्त्वज्ञानाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना ते जे क्लिक होत गेले हळूहळू. फार चांगला शब्द आहे, इंग्लिशमध्ये फार चांगला आहे. असा शब्द मराठीमध्ये नाही आहे. क्लिक होत आहे. एकाने 100 मुली पाहिल्या तर आईवडील म्हणतात तुझं काय चाललंय, मुली बघतोय पण चाललं काय,
तो म्हणाला अजून एक सुद्धा क्लिक होत नाही. म्हणजे काय, हीच ती असं काही ठरत नाहीये. आता ह्याला क्लिक होणं म्हणतात. आता ह्या पद्धतीने विचार केला तर एक गीतेचा श्लोक व्यवस्थित आपण अभ्यास केला असेल आणि आतमधले जे सगळे चाललेले असतात व्यापार त्याच्याशी तो जाणून बघितला तर प्रत्येक श्लोक केव्हा ना केव्हा तरी आपल्याला काय होतो, केव्हा ना केव्हा तरी क्लिक होतो. त्या प्रसंगी तो श्लोक आहे तो क्लिक व्हायला लागतो आणि मग आपलं चुकलं कुठे आणि आपलं बरोबर कुठे आहे हे आपल्याला अंदाज येतो आणि त्या दृष्टीने आपल्याला पुन्हा घडवता येतो. तुकाराम म्हणतात नित्य नवा दिस जागृतीचा. नवीन उजाडणारा प्रत्येक दिवस नव्या जागृती असला पाहिजे अशी संतांची अपेक्षा आहे. आमचं काय होतं पारमार्थिक लोकांचं सहसा दप्तर बदलतच नाही. दप्तर म्हणजे ठाऊक आहे ना तुम्हाला, KG मध्ये दप्तरात काय असतं, 2 वर्षाची 3 वर्षाची मुलं जे शिकायला जातात तर त्यात काय असतं, आधी एकही पुस्तक नसतं, वही नसतं, पेन नसते, खाण्याचा डबा, एखादा नॅपकिन आणि काही गडबड झाली तर चड्डी. एवढं त्याच्यात घटक असतात त्या सगळ्याचे. मग पुढे हळू त्याची चड्डी बाहेर निघते, मग पाण्याची बाटली असते ती त्यात ॲड होते, एखादी वही ॲड होते, एक पेन होते. अशा पद्धतीने युनिव्हर्सिटीत जेव्हा मुलं जातात तेव्हा काहीच घेऊन जात नाहीत, मोकळे जातात. आता बघा ह्याला दप्तराचा विकास म्हणतात. दप्तर जे आहे ते आपण जसे जसे पुढे जाऊ तसं दप्तर आपलं बदलत जायला पाहिजे. आणि आपलं दप्तर जर बदललं नाही, जर तिसरी KGतलं दप्तर जर तसंच राहिलं शेवटपर्यंत परमार्थामध्ये तर समजा हरकत नाही, काही मिळालेलं नाही अजून. जसं आहे तसं पूर्वी जसं काय म्हणतात ना, जे असं करायचं असतं असं करायचं असं केलं. ह्या पद्धतीने जो परमार्थ आहे तो कधी अंगी लागत नाही. परमार्थामध्ये शोध आहे अंगश्रवण, अंगी श्रवण, 2 भाग आहेत ना परमार्थात. खूप विचार करून ठेवला परमार्थशास्त्र शिकवणाऱ्याने. अंगश्रवण म्हणजे आपलं स्वतःला अजिबात न त्रास करून घेता लांब ठेवून केलेलं श्रवण, अंगी न लागलेलं श्रवण. आम्ही अंगी लागणं शब्द चांगला ठाऊक आहे की दूध बीत पितो, सगळं खातो, पण त्याच्या अंगी काही लागत नाही. आता हे जसं एक अंगीला न लागणं हा एक शब्दप्रयोग आहे, तसं इकडे शब्दप्रयोग आहे. सगळं वाचतं खरं पण अंगी काही लागत नाही. त्याचं कारण आहे अंगी लागण्यासाठी जे पचवावं लागतं ते पचवण्याची क्षमता जसं येईल तर अंगी लागेल कसं. हे जसे व्यवहारात जसे विचार आहेत तसेच इकडेही विचार आहेत. म्हणून अंगी लावायचं असेल, लागून घ्यायचं असेल तर ते पचलं पाहिजे, पचवायचं असेल तर समजलं पाहिजे, नीट समजलं असेल तर रोज ताडून पाहिलं पाहिजे सतत. आणि सतत ताडून पाहायचं नसतं, हे नसतं ताडून पाहायचं. मग काय ताडून पाहायचं असतं ते ज्याने त्याने आपापलं बघायचं. सकाळी उठल्यापासून कोणत्या गोष्टी आपण ताडून पाहतो, कोणत्या गोष्टीचा विचार करतो, हे ज्याचं त्याने आपलं ताडून बघायचं, दुसऱ्याकडे अजिबात बघायचं नाही. परमार्थ हा एकच विषय आहे की ज्याने दुसऱ्याकडे अजिबात बघायचं नाही. आपलं आतमध्ये काय चाललंय तेवढंच विचार करायचा, दुसऱ्याचा विचार जराही करायचा नाही. नाही तर आम्हाला व्यवहारात खूप सवय असते दुसऱ्याचा विचार करण्याची. हा असा तो तसा, ती तशी, त्याने असं केलं तिने असं केलं, त्याला हे शोभलं का तिला बरं दिसलं का, त्याने हे करावं का तिने हे करावं का. आता हे जे काही म्हातारी खुसखुसत असतात बरं का आपापसामध्ये, म्हातारपणचे सगळे आहेत बरं का. त्याला हे बरं दिसतं का, तिला शोभतं का, त्याने हे करावं का, याच्याकडून अपेक्षा नव्हती, हा असं बोलेल असं वाटलं नव्हतं. आता हे जे सगळे आहेत हे सगळे म्हाताऱ्यांच्या आपापसात जे खुसखुसणं आहे, कारण दुसरं काही कामच नसतं ना. मग मुलांसंबंधी, नातलगांसंबंधी, मित्रांसंबंधी, ओळखीच्या संबंधी असं काहीतरी बोलत बसायचं की ज्यामुळे आयुष्याचा नाश जो आहे हा गॅरंटेड आहे. असे काही जे काही जीवन पद्धती आपल्या आहेत ह्या सगळ्या जीवन पद्धती पूर्ण बदलल्या जर तर ह्या गीता म्हणून जे काही आहे त्यातून काहीतरी मिळणार आहे. आणि या जीवन पद्धती जशाच्या तशा ठेवल्या ते गीतेकडून काहीही मिळणार नाही आहे. म्हणून अशोचानन नशोचोस्तम प्रज्ञावादोच्च भासते. ज्याविषयी शोक करणं योग्य नाही त्याविषयी शोक करतोयस आणि मला 4 बुद्धिमंताच्या गोष्टी सांगतोयस बुद्धिमानासारख्या, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला खडसावत आहेत. खडसावायचं काम असतंय. कृष्णाने अर्जुनाला खडसावलेलं आहे की मलाच तू मोठ्या शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगतोस, मलाच धर्म शिकवतोस की धर्म लोपून जाईल, या पृथ्वीच्या पाठीवरचा धर्म सगळं लोपेल या युद्धानंतर. म्हणजे धर्माचा जो प्रवर्तक आहे, ज्याच्यापासून धर्म निर्माण झाला त्यालाच धर्म सांगण्याचा उद्धटपणा अर्जुनाजवळ आला. तो कशामुळे आला तर अविचारामुळे आला. आणि जिथे विचार असेल तिथे असा उद्धटपणा होत नाही. आणि म्हणून अशोचानन स्वस्तम प्रज्ञावाद गतासो न गतासोंच नादुसंधी. होऊन गेलेल्या गोष्टींचा आणि आगामी गोष्टींचा शहाणा माणूस कधी शोक करत नाही. आता ह्याच्या पद्धतीने शोकाची सगळी व्याप्ती आपण लक्षात घेतली आणि शोकाची व्याप्ती होऊन गेलेल्या गोष्टीचं शोक, आगामी गोष्टीचं शोक,
त्याचा आपला दैनंदिन जीवनात असलेला संबंध आणि तो शोक घालवायचा कसा त्यासंबंधी जो विचार आहे सगळा, त्यासंबंधी तत्त्वज्ञान आहे. तेच तत्त्वज्ञान सगळंच सगळं गीतेत जसं सांगितलं आहे तसं समजावून घेतलं आपण, प्रयत्न केला आहे. आणि हा प्रयत्न आपला यशस्वी झाला जर तर समजा हरकत नाही. गीतेचा उपक्रम आहे, त्या उपक्रमाने आपल्याला जे द्यायला पाहिजे ते दिलेलं आहे. म्हणजे आता आपला शास्त्रशुद्ध पद्धतीने हा उपक्रम आहे, उपसंहार आहे. अशा पद्धतीने मध्ये त्याच्या गीता आहे. हे कळलं मला शास्त्र नुसतं, तर शास्त्र कळून काही उपयोग नाही, शास्त्र सांगूनही काही उपयोग नाही, शास्त्रावर लेख लिहूनही काही उपयोग नाही. तर ते शास्त्र जे आहे ते आतमध्ये मुरलं जर, ते आमचं काय असतं, पण दगडावर जर फरशीवर पाणी पडलं ना तर वाहून जातं किंवा वाळून जातं. आणि आपले अंतःकरण जर तशी असतील दगडासारखी किंवा फरशीसारखी, तर हे तत्त्वज्ञान असतं ते वाळून तरी जातं, तर वाहून तरी जातं. मग आज झिरपायचं असेल तर झिरपायला काय लागतं, माती लागते, जमीन लागते. त्या जमिनीमध्ये पाणी जर ओतलं तर पाणी जमिनीत आतमध्ये झिरपतं, आतमध्ये पाझरतं. पण फरशीवर पाणी घातलं तर काय होतं, एक वाळून जातं नाही तर वाहून जातं, दोनपैकी काहीतरी. तसं जर आमचं होत असेल तर समजायला हरकत नाही की आतमध्ये अजून फरशीच आहे, आतमध्ये अजून दगडच आहे, आतमध्ये माती तयार झालेलं नाही. आणि माती तयार करून घेण्याला अधिकार म्हणतात. अधिकार शब्दाचा अर्थ असा आहे की गीतेचं शास्त्र आहे किंवा कुठलंही परमार्थ शास्त्र आतमध्ये जर झिरपायचं असेल तर त्या झिरपण्यासाठी जी तयारी करून घ्यायला लागते त्या तयारीला अधिकार असं म्हणतात. त्यासाठी मग यम आहेत, नियम आहेत, शमदम उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा इत्यादी इत्यादी. वेदांताचं तात्पर्याचं काय षडलिंग पूर्वक अभ्यास जो वेदांत असं म्हणतात, ते षडलिंग पूर्व अभ्यास करण्याचा हेतू आहे की आतली भूमी तयार होऊन जाते. का कुक्षेत्री बीज घातले, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत दिला आहे की उखर विखर भूमी असेल तर कितीही बी टाकलं आणि कितीही पाणी घातलं, खत घातलं तरी भूमीचं दगडाळ असेल तर त्यातून काही पीक येत नाही. तसं आहे, ती भूमी जी आहे ते सुपीक असेल मग त्याच्यावर खत घाला, पाणी घाला, मशागत करा, त्यातून मोठं पीक येईल. त्याची भूमी सुपीक करून घेणं, चांगली करून घेणं, मशागत करून घेणं हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं. आणि ती भूमी तिची मशागत करण्यासाठी श्रम आहे, म्हणजे मन आवरणं, इंद्रिय आवरणं, शमदम उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, श्रद्धेचा विकास करून घेणं. परवा आपण तो विचार केला. हे सगळ्या जबाबदारी ज्या आहेत त्या सगळ्या जबाबदारीमध्ये आपलं जे अंतःकरण आहे ते परमार्थाचे सिद्धांत आतमध्ये घ्यायला तयार होतं, आतमध्ये रुजायला तयार होऊन जातात. इतकी सगळी पूर्वतयारी जो व्यवस्थित करतो, खरं म्हणजे मुक्त व्हायला काही वेळच लागत नाही, एका क्षणात माणूस मुक्त होऊन जातो. ते मोठंच विधान केलं मी. तर मी माझ्या मुलींच्या लग्नाचा अनुभव सांगतो की माझ्या मुलींचं एका मिनिटात लग्न लागलं. तदेव लग्नम सुदिनम तदेव तारावलम चंद्रवलम तैव, वाजवा रे वाजवा, घातली माळ, झालं लग्न. पण आता म्हटलं तर एका मिनिटात लग्न झालं, पण त्या अगोदर काय काय केलं 23 वर्ष, त्या मुलीचं लग्न होईपर्यंत आधी काय काय केलं 23 वर्ष. ते आरोग्य सांभाळलं आहे, लहरी सांभाळले आहेत, हवं नको पाहिलं आहे, शिक्षण दिलं आहे, कुठे दडला होता तो शोधून काढला आहे, इतकं ते कार्यालय केलं, पैशाची व्यवस्था केली, इतकं सगळं जेव्हा झालं तर 1 मिनिटात लग्न लागलं. तसंच आहे परमार्थामध्ये, एक्झॅक्टली असंच आहे. इतकी सगळी पूर्वतयारी केल्यानंतर मुक्तीला किती वेळ लागतो, मुक्तीला काहीच वेळ लागत नाही. पण मुक्तीला काहीच वेळ लागत नाही एवढं वाक्य असं आम्ही समोर ठेवलं तर ते फसवा आहे. मग मुक्तीच्या पूर्वी ज्या काही अशी पूर्वतयारी असतील त्या सगळ्या नीट केलेल्या असतील तर मुक्तीला काहीच वेळ लागत नाही. आता हे कसं आहे, परमार्थशास्त्रात जेवढी उपांग आहेत, सांगोपांग विचार, सांग अंगासह आणि उपांगासह असा जो विचार करायचा असतो, तो सांगोपांग विचार झाला तर परमार्थ सिद्धीला जातो. आणि नुसताच जर टेक्स्ट वाचत गेलं आणि एका कुठली तरी एक काय म्हणतात ती पठडी असते, त्या पठडीप्रमाणे जर आम्ही काहीतरी करत गेलो तर पठडीतून आजपर्यंत कोणाला काय मिळालेलं नाही. पठडीत असावं, बरोबर आहे, सुरुवातीला पठडीत जावंच लागतं, पण सुरुवातीला पठडीत गेल्यानंतर त्या पठडीतून हलकेच बाहेर निघण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला असली पाहिजे. भीड पडता कामा नाही, पठडीतून बाहेर पडण्याची भीड नाही पडता कामा. आणि अशी भीड जर पडली तर मग पठडीतून जेवढं मिळतं तेवढंच मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त काही मिळत नाही. मी सगळ्यांना सातत्याने सांगतो की कुठेही एखाद्या संप्रदायाच्या संस्थेमध्ये अडकू नका. हे खूप सांगावं लागतं, कुठल्याही संस्थेत अडकू नका, कार्यकर्ता होऊ नका. कारण ते कार्यकर्ता झालं की कार्य करणं हेच मोक्ष, हेच मोक्षाची साधना होऊन बसते. कार्य करणं ही मोक्षाची साधना आहे असं कुठल्याही ग्रंथात आजपर्यंत लिहिलेलं नाही आहे. कर्तव्य करणं ही मोक्ष साधना, हे बरोबर आहे.
भक्ती करणं हे मोक्षाचे साधन आहे, उपासना करणं मोक्ष, ध्यान करणं मोक्षाचे साधन आहे. आणि त्याचं एक उपांग म्हणून मग सेवा वगैरे जे काय असतं ते म्हणजे ते नव्हे. आता हा जो विचार आहे, हा विचार आणि ह्यासाठी जी थोडी जागरूकता लागते ती जागरूकता आपल्याला असली पाहिजे. अशोचानं नसतं प्रज्ञा गतासूर गताशोच नानुशोचंती पंडिता. अशा तऱ्हेने हा जो श्लोक आहे, हा श्लोक आपल्याला फार खूप मोठं मार्गदर्शन करणारा आहे. पुढचा श्लोक आहे, मात्रा स्पर्शस्तु कोणतंही शीतोष्ण सुख दुःखदा हा आगमापायी अनित्य. आता एक फार चांगला शब्द आहे. आगमापायी शब्दाचा अर्थ येणारा आणि जाणारा, त्याला म्हणतात आगमापायी. सगळी सुखाची साधनं असतात, ती येतात, टिकतात आणि जातात. सगळी दुःखाची साधनं असतात, ती सुद्धा येतात, टिकतात आणि जातात. जे येतं, टिकतं आणि जातं त्याला आगमापायी असं शास्त्रात म्हटलेलं आहे. तर सुखाची सगळी साधनं येतात, टिकतात आणि जातात असं आहे. मग एक असा प्रश्न येतो की सुखरूपता नावाची गोष्ट असेल की नाही. आता शास्त्राने जो विचार केला आहे तो सुखरूपतेचा विचार केला आहे, सुखाचा विचार शास्त्र करत नाही. त्याचं कारण आहे, सुखाचा विचार तुम्ही आम्ही सगळेजण करतो. इथे जमलेला प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने सुखी होण्याचा प्रयत्न करतोच आहे. पण आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने सुखी होण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही सुखरूप झालोय की नाही याचा विचार केला तर प्रत्येकाच्या मनात उत्तर येईल की आम्ही सुखरूप झालेलं नाही. आता कशावरून समजायचं? सुखरूप जर झाला असेल तर सुखोय ज्याचं रूप असेल तर त्याने सुखासाठी कोणताही प्रयत्न करता कामा नये. नव्याने पुन्हा सुखासाठी कोणताच प्रयत्न करता कामा नये, कारण तो सुखरूप झालेला आहे. आणि दुःखाचा स्पर्श त्याला होता कामा नये. आता ह्या दोन अटी आहेत. सुखरूप मी झालोय की नाही हे तपासून कसं पाहिजे की सुखासाठी सगळा जो शोध आहे, सुखासाठी चाललेली सगळी आटापिटा आहे, तो सगळा थांबलेला आहे. आणि दुःख स्पर्शही आत करत नाही. हे दोन गोष्टी जेव्हा जमतात त्यावेळेला समजायचं सुखरूप झालेलं आहे. आणि परमार्थाचं उद्दिष्ट कोणाला तरी सुखी करावा हा नाही, तर परमार्थाचं उद्दिष्ट पारमार्थिक लोकांना सुखरूप करावा आहे. तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हटलंय, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. संतांचं फार छान असतं, माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप कोण आहे ते दाखवा. म्हणजे सुखरूप कोण आहे? पांडुरंग आहे. का बरं तो सुखरूप आहे? आता आलं पुढची उत्तर आली, पांडुरंग सुखरूप काय आहे? त्याचं एकच कारण आहे की उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, कहीचा संसार तुम्हा नाही. तुम्ही सर्व उपाधीपासून बोकळे आहात, वेगळे आहात आणि संसारातली कुठलीही आसक्ती तुमच्याजवळ नाही. म्हणून तुम्ही कसे आहात? सुखरूप आहात. मग आता एका सुखापासून, एका सुखरूपतेकडून आपण कोणकोणत्या प्रांतात शिरलो, कोणत्या कक्षेत शिरलो आपल्याला लक्षात येतं. आता सुखरूपता, विठ्ठल सुखरूप आहे. का सुखरूप आहे? एकच कारण आहे, कहीचं उपाधी, तुम्हाला कोणतीच उपाधी नाही एक, आणि तुम्हाला संसारच नाही आहे, आणि म्हणून तुम्ही कसे आहात? सुखरूप आहात. आता मला जर सुखरूप व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? मग ओघाने चालू की संसाराची आसक्ती सोडली पाहिजे आणि सगळ्या उपाधींचा त्याग केला पाहिजे. आता ह्या दोन गोष्टी जमल्या तर उपाधींचा त्याग आणि संसाराच्या आसक्तीचा त्याग, संसाराचा त्याग सांगितलेला नाही. आता हे खूप लक्षात ठेवायचं. आम्ही प्रापंचिक आधी लक्षात ठेवायची फार गोष्ट आहे आणि ह्याच्यात थोडंसं कॅच सुद्धा आहे. काय होतं, मी प्रपंचात आहे पण मी प्रपंचात अडकलेला नाही असं दुसऱ्याला आपण सांगू शकतो, पण अडकलेला असून सांगू शकतो आणखी विशेष आहे. मग दुसरा काय करणार आहे? अडकला की नाही दुसऱ्याला कसं कळणार आहे? मग मी अडकलेला आहे की नाही, मला आसक्ती आहे की नाही, हे प्रामाणिकपणे मी माझ्याशी तपासून पाहायचं आहे. आणि प्रामाणिकपणे मी माझ्याशी तपासून पाहिल्यानंतर तर माझ्या लक्षात आलं आसक्ती नाही, तर मग प्रपंच आपल्याला काहीही त्रास देत नाही. समर्थांचं वाक्य आहे, प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. फार सुंदर विचार आहे. प्रपंच उपाधी न सांडता, प्रपंचाची उपाधी सांडू नका, संसाराचा त्याग करू नका, मग जनामध्ये सार्थकता कशानं? विचार. ते समर्थाने कोणतं साधन सांगितलं? विचार साधन सांगितलं. नाम साधन सांगितलेलं नाही, ध्यान साधनं सांगितलेलं नाही, योग साधनं सांगितलेलं नाही, विचारी साधनं सांगितले. मी परवा तो विचार मांडला की सगळ्या साधनांचे आम्हाला प्रकार ठाऊक असतात, विचार नावाची साधनं आहे हे आम्ही सहसा खरी लक्षात घेत नाही. आणि खरी शाश्वत साधना विचारच आहे. कारण जसा प्रसंग येईल जीवनामध्ये त्याला अनुसरून त्याचा योग्य तो व्यवस्था लावणारा विचार आतमध्ये तयार पाहिजे. ते समर्थ सांगतात सन्निधीची असावा विचार, सन्निधीची जवळ विचार पाहिजे. आणि जवळ विचार असेल तर जसा प्रसंग येईल जीवनामध्ये, जशा घटना जीवनात घडत जातील त्या घटना तपासून बघण्याचा, त्याची नीट व्यवस्था लावण्याचा विचार जागा असेल तर त्या घटनांचा मला त्रास होणार नाही.
त्या घटनांपासून आज सुखदुःख निर्माण होणार नाही. आणि काय होतं, घटना घडली की आपल्या प्रतिक्रिया ज्या असतात त्या प्रतिक्रिया एक सुखाच्या तरी असतात, नाही तर दुःखाच्या. आणि ज्या सुखाच्या प्रतिक्रियात सुखसुद्धा कसं आहे, येणारं टिकणारं जाणारं, दुःखसुद्धा कसं आहे, येणारं टिकणारं जाणारं. आणि आमच्या या सुखाच्या आणि दुःखाच्या प्रतिक्रियासुद्धा, अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रियासुद्धा नियमित असतील असा नियम नाही. म्हणजे त्यालाही काहीतरी ठराविक वा प्रेडिक्टेबल आहेत असं नाही आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळतं. एक बातमी वाचली मी की गंगेमध्ये होडी बुडाली आणि 100 लोक मेले त्याच्यामध्ये. बातमी पेपरला वाचली, पहिल्या दिवशी वाचली बातमी, फारसं लक्ष दिलं नाही की भारतामध्ये आहेत 110 कोटी लोक आहेत, गंगेत नेहमीच होड्या बुडतात, माणसं जातात, ठीक आहे, चालू द्या. दुसऱ्या दिवशी मला कळलं की माझे काही नातेवाईक गेले होते तिकडे आणि ते नातेवाईक त्या होडीमध्ये बुडले, ते 2 बुडले. आता नातेवाईक त्या होडीमध्ये बुडल्यानंतर त्या त्या घटना तीच आहे, त्याच्याविषयी प्रतिकूल विचार निर्माण झाला. पोलिसांनी बंदोबस्त ठेवायला नको का, त्या नावाड्याने किती माणसं आत भरायची ह्याचा विचार नको का करायला. कालचीच बातमी नवीन नाही आहे. काल बातमी वाचल्यानंतर माझ्या प्रतिक्रिया काय होत्या, ठीक आहे, चाललेलं आहे. दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया काय झाला, 2 नातलग गेले म्हटल्यानंतर प्रतिक्रिया काय झाल्या, लगेच प्रतिकूल प्रतिक्रिया झाली. तिसऱ्या दिवशी मला कळलं 2 माझे वैरीसुद्धा त्यात गेलेत. आता आणखीन बदलल्या. त्या पोलिसांनी कुठे कुठे लक्ष ठेवायचं. तो नावाडी पुष्कळ लोभी असेल, आपण आत बसायचं की नाही आपल्याला नको का समजायला. आता हे काय म्हणजे, आता ह्याचा अर्थ असा होतो की आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया सुद्धा अनप्रेडिक्टेबल आहेत. आपल्या प्रतिक्रिया सुद्धा ज्या आहेत अनुकूल प्रतिकूल ज्या आहेत त्या अनुकूल प्रतिकूलचा अवलंबून आहेत. आणि ह्या प्रतिक्रिया माणसाने कधी विश्वास ठेवू नये. आणि म्हणून आपण क्रिया प्रतिक्रियांचं जीवन आहे हे मुळातच क्रिया प्रतिक्रियांचं जीवन चांगलं आहे. म्हणून एक सुख नावाची प्रतिक्रिया आहे आणि दुःख नावाची काय आहे, प्रतिक्रियाच आहे. मी जे सुखी होतो त्या सुखाची घटना घडलेली असते किंवा प्रसंग घडलेला असतो, काहीतरी विषय समोर आला असतो, त्याला अनुकूल प्रतिक्रिया होते. आणि मी जे दुःखी होतो तर हे सगळं घडलेलं असतं तेव्हा प्रतिकूल प्रतिक्रिया. आणि यातलं काहीच जेव्हा नसतं तेव्हा आत कसं असतं, निवांत असतं, कोणतीच प्रतिक्रिया नाही. आता हा जर आपल्या आतले हे सगळे केव्हा कळतं माहिती आहे, आतले आपले व्यापार सतत तपासून पाहिले तर दुसऱ्याकडे लक्ष दिलं आणि आमचं खूप आयुष्य दुसऱ्याला तपासण्यात झालं, खूप आयुष्य लोकाला तपासण्यात जातं. आणि लोकाला तपासून आजपर्यंत कोणालाही काही मिळालेलं नाही. मी मग अशी म्हटलं, मग काय म्हातारी काय करतात, आपापसात बोलून दुसरं काही करता येत नाही, वेळ जात नाही. ज्यांच्यावर खूप अवलंबून असतं त्यांच्याकडून काहीच येत नाही, तेही येत नाहीत. दर टेलिफोन यायचा आठवड्याला तोही हळूहळू बंद झाला. आणि इकडे तर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात, फोन केव्हा येईल. ते म्हातारं झाल्यानंतरची गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला अजूनही नाही कळायचं, पण ते म्हातारं झाल्यानंतर असा असतो, फ्रीजवरती फोटो लावलेला असतो अमेरिकेतल्या बुलगासूर आणि नातू, फ्रीजवर फोटो ठेवलेला असतो. सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाकाला गेल्यानंतर प्रभाती म्हणी पुत्र चिंतित जावा, प्रभाते म्हणे रामचिंतित जावा नाही, प्रभाते म्हणे पुत्र चिंतित जावा. आणि मग असं आम्ही सुखासाठी जेव्हा त्याच्यावर अवलंबून राहतो त्यावेळेला मग आतमध्ये क्रिया प्रतिक्रियांचे खेळ सुरू होतात. आला फोन, झाली वाटतं आठवण, सुरू झालं. आता हे जे काही आहेत ही रडगाणी जी आहेत ना, ही रडगाणी जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत पारमार्थिक दृष्टीने आमचा पराभव झालेला आहे. मग तुम्ही गीतेवर तुमच्या एवढ्या मोठ्या घरात पुस्तकांचा प्रचंड ढीग असू द्या, त्या ढिगाचा काही उपयोग नाही जर हे इतकं सगळं जमत नसेल तर. म्हणून गतासुंष्ट हा जसा एक विचार झाला तसं मात्रा स्पर्श असतो कोणतंही, शीतोष्ण सुख दुःखदा, काही अनुकूल असतात काही प्रतिकूल असतात. जाता जाता एक चांगला विषय सांगतो की आपलं दुःख जे असतात ते खूप लक्षात राहतात, सुख लक्षात राहत नाहीत. असं का बरं? दुःखाचे प्रसंग खूप लक्षात राहतात, अगदी आतमध्ये ठासून भरलेले असतात. सुखाचे प्रसंग काही फारसे लक्षात राहत नाहीत. एक ठिकाणी मी गेलो होतो, बऱ्याच ठिकाणी मला हार घालतात बरं का, मोठे मोठे हार, 500-1000 रुपयाचे हार असतात. आता एक ठिकाणी गेलो तर त्याने नुसतं आपलं दारातच उगवलेली तुळसकोटी होती, सदाफुलीची 2 फुलं होती, तेवढे आतमध्ये कशी तरी घातली, मला हार घातला. आता 500-1000 रुपयाचे हार घातलेलं काही लक्षात राहिले नाहीत, कारण तो माझा प्रवचन सिद्ध हक्क आहे. आता ते सगळंच काय विचार चालला, मी प्रवचन कार्यावर तर घातलेच पाहिजे, त्यात विशेष काय.
पण हा हार पक्का लक्षात राहिला. कारण ह्या हाराने काय झालं, माझ्या स्टेटसला काय लागला, धक्का लागला. स्टेटसला धक्का लागला. आणि स्टेटस जोपर्यंत बरोबर सॅटिस्फाय होत होतं कल्पना, तोपर्यंत ठीक आहे, काय नॉर्मल आहे, ते असायलाच पाहिजे. पण असं जेव्हा हात अतिशय लक्षात राहिलं. का लक्षात राहिलं? आता तसंच आहे, हे जसं होतं, सुख लक्षात राहत नाही, दुःख लक्षात राहतं. याचं कारण आहे, सुख हा तुमचं आमचं स्वरूपच आहे. फार परमार्थाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सुख हे तुमचं आमचं सहज असलेलं स्वरूप आहे, पण दुःख आगंतुक आहे. आणि जे आगंतुक असतं ते लक्षात राहतं, स्वरूप असतं ते लक्षात राहत नाही. अगदी टिळकांच्या थाटात बोलूया, जसं स्वराज्य हा माझा, तसंच सुख हा माझा मनुष्यसिद्ध हक्क आहे. मी माणूस आहे आणि मी दुःख भोगतो, हे माणसाला शोभणारी गोष्ट नाही आहे. बाकीच्यानी ठीक आहे, जनावर आहेत, सुखदुःख भोगत असतील तर ते चालू दे त्यांचं. पण माणूस जर म्हणून जन्माला आलो, तर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर भगवंताने काहीतरी वेगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. आणि ती जबाबदारी मला नाही ओळखता आली आणि सुखदुःख पण आम्ही भोगतच राहिलो, तर मग समजायला हरकत नाही की ज्यासाठी त्यांनी मला माणूस म्हणून जन्माला घातलं ते काही मी जमवून गेलेलं नाही, त्याची जी इच्छा पुरी केलेली नाही. मग तो म्हणतो पुन्हा आपलं चालू दे तुमचं, पहिल्यापासून सुरुवात करा, 84 काय म्हणतात, असं काहीतरी होऊन जातं. ते तो भाग वेगळा आहे. आता विचार झाला आहे की सुख हा आपलं स्वरूप आहे, आणि सुख स्वरूप असल्यामुळे सुखाच्या झालेल्या गोष्टी फारशा लक्षात राहत नाहीत, दुःख मात्र आगंतुक असल्यामुळे लक्षात राहायचं. तसं दृष्टांत देतो एक. माझी बायको घरामध्ये 50 वर्ष राहिली, असं कोणी म्हणतो का हो? असं कोणी म्हणतं का? कुणीही म्हणत नाही. कदाचित उलटच होत असेल ना, हा तिच्या घरात 50 वर्ष राहत असेल, अशी शक्यता असते, कशी वाटणी असते. पण घरात जर एखादा पाहुणा आला तर मग 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, आगंतुक असतो तो. आणि आगंतुक असल्यामुळे त्याच्या जाण्याचा विचार डोक्यामध्ये कसा असतो, आतमध्ये कुठेतरी रेंगाळत असतो. पण बायकोच्या बाबतीत, नवऱ्याच्या बाबतीत असं जाण्याचा विचार काही नॉर्मल कोर्समध्ये रेंगाळत नसतो. आता हे विचार जर आपण लक्षात घेतले तर हे जसं बायको घरात असणं हे जितकं नॉर्मल आहे, पण पाहुणा मात्र जाणं हे जितकं तसंच आहे. दुःख हे असता कामा नये आणि सुख हे कसं आहे, माझं स्वरूपच आहे. त्यामुळे सुख झालेलं लक्षात राहत नाही आणि दुःख झालेलं लक्षात राहतं. मग आता आमच्याकडे एकच काम राहिलं, दुःखासंबंधी ज्या प्रतिक्रिया आहेत आमच्या त्या व्यवस्थित करणं. दुःख ज्या कारणाने होतं ती कारणं लक्षात ठेवायची, आणि ती कारणं लक्षात ठेवली तर मग दुःखसुद्धा तुकारामांच्या भाषेमध्ये दुःख ओखदाशी न भेटे. तुकारामांच्याकडे एक जण गेला आणि म्हणाला, 1-2 मात्रा उगाळण्या इतकं मला दुःख तुम्ही द्या. गुंजपूर्वी होते उगाळ्याच्या मात्रा. तुकाराम म्हणाला, अरे तुला औषधाला द्यायला सुद्धा दुःख माझ्या भाषेत नाही, मी देऊ कुठून तुला? आता ही समस्या कोणाची? ही समस्या तुकाराम महाराजांची. आणि आमच्याकडे दुसऱ्याला सुख देण्यासाठी, खरं सुख देण्यासाठी, सुखाचे आभास देण्यासाठी आमच्यावर पुष्कळ आहे. खा प्या, अमुक करा, एक मुक करा, कॅसेट बघा, वगैरे वगैरे, हे सगळे सुखाचे आभास आहेत. हे सगळे आभास निर्माण करण्याची क्षमता आहे, पण सुखरूप करण्याची क्षमता आमच्या भाषेत नाही, ती संतांपाशी आहे. म्हणून हा जो विचार आहे की दुःख हे आगंतुक असतं आणि दुःख हे माझं स्वरूप नाही आहे, सुख हे माझं स्वरूप आहे, आणि सुख हे माझं स्वरूप असतानाच दुःख मी भोगलं तर समजा हरकत नाही, मी आगंतुकाला हात थरा दिलेला आहे. आगंतुक हाच कायमचा रहिवासी होऊन बसलेला आहे, असं असता कामा नये. हे सगळे विचार परमार्थशास्त्राच्या संदर्भामध्ये गीतेच्या निमित्ताने, आता गीतेचं निमित्त का म्हणायचं, 5-10 श्लोकांचा अभ्यास होईल की नाही कोणाला माहिती, संबंध 700 श्लोकांपैकी. पण महत्त्वाचे जे श्लोक आहेत ह्या पद्धतीने आम्ही जे गीतेच्या सुरुवातीच्या न्यास जे आहेत, कारण न्यास, हृदय न्यास, ह्यामध्ये ते श्लोक दिलेले आहेत, मुद्दाम घरी जाऊन वाचावे. आणि त्या श्लोकासंबंधी जेवढं चिंतन आहे गीतेमध्ये केलेलं तेवढं सगळं चिंतन ज्ञानेश्वरीतलं वाचावं. तेवढी गीता वाचली, न्यासात सांगितलेली, तरी आमचं काम होऊन जाईल. नेहमीच अखंड गीता वाचण्याची गरजच नाही आहे. न्यासात गीतेतले जेवढे श्लोक सांगितलेत तेवढ्या श्लोकांचा अभ्यास केला. एक किलक आहे त्याच्यामध्ये. किलक शब्दाचा अर्थ 2 होतात. एक किलक म्हणजे किल्ली, आणि किलक शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो की ॲक्सल. आता ॲक्सलचं आपलं ठाऊक आहे, वाहनाला ॲक्सलचं महत्त्व किती असतं. ते जसं वाहन त्या ॲक्सलवर चालतं तसं गीतेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्या ॲक्सलच्या रूपाने, किलकाच्या रूपाने आपल्या समोर आहे. हे सगळे ज्या गोष्टी असतात अवांतर, त्या आम्ही काय म्हणतो त्या म्हणून सोडून द्यायच्या गोष्टी असतात. हृदयाचा न्यास, करणी वासा असं मोजायचं, 10 मोजले की काम संपलं.
अशा पद्धतीने तिकडे जेव्हा रूढी होऊन जाते ती हृदयाने असे इकडे फटकन वाजवायचं टाळी चुटकी इकडे चुटकी चालले चुटकी सरशी गीता संपून जाते असं जे काही चालतं ते मूळ मुद्दा तोच आहे. ज्यासाठी ते लिहिलं ते समजावून घेतलं तर त्याला न्याय देता येतो. म्हणजे त्याला नाही त्याचा आपल्याला न्याय द्यायचा आहे. त्याला काय नाही देणार आपण. ज्या पद्धतीने फार सुंदर विचार करता येतो गीतेचा शास्त्राच्या संदर्भामध्ये तसा आपण करायचा आणखी प्रयत्न करू. रामकृष्ण.